राज्यामध्ये गोपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेला आहे। काही गोरक्षकांच्या आडुशानं बनावट व तथाकथित गोरक्षक हे शेतकऱ्यांची जर्सी गाय, जर्सी होस्टन म्हैशी ह्या बाजारला विकायला निघाल्यानंतर रस्त्यामध्ये अडवत आहेत, मारहाण करत आहेत। त्यामुळं आज शेतकरी अस्वस्थ संपूर्ण महाराष्ट्रातला झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सर्व शेतकऱ्याच्या वतीने एक निवेदन दिलं आणि तातडीनं राज्यातल्या शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांची या विषयावरती बैठक बोलवावी। कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये 2 गायीच्या 4 गायी झाल्या जर्सी किंवा होस्टन तर ती बँक असते, त्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा एखादी जर्सी गाय तो विकत असतो। माझ्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी म्हैशी विकायला आणल्या। त्या म्हैशी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मारझोड करण्यात आली। त्या म्हैशी द्वारकाधीश गोशाळा फुरसुंगी इथं जमा करण्यात आणल्या। 2 महिन्यानं तो शेतकरी कोर्टाचा आदेश घेऊन म्हशी मागायला गेला, त्यावेळी ते म्हणले त्या म्हैशी कुर्णामध्ये चरायला गेलेल्या आहेत। हडपसरमधल्या शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या म्हैशी जमा केल्या, त्याच गोशाळेमध्ये जमा केल्या आणि तो ज्यावेळी न्यायालयाचा आदेश घेऊन गेला त्यावेळी त्यालाही सांगितलं तुमच्या म्हैशी पुण्यामध्ये कुर्णामध्ये चरायला गेलेल्या आहेत। अशा 80 म्हशी त्या ठिकाणी लापता झालेल्या आहेत। एका म्हैशीची किंमत 2 लाख रुपये आहे। ज्या शेतकऱ्यांनी म्हैशी विकल्या त्यांना पैसे मिळालेले नाहीत। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। मी स्वतः त्या ठिकाणी पाहायला गेल्यानंतर ऋषिकेश कामटे नावाचा एक तथाकथित गृहरक्षक गुंडांना घेऊन आमच्या अंगावर येतो आणि त्या गोशाळेचा मालक मात्र पळून जातो। तिथं एकही म्हैस अजिबात राहिलेली नाही। गोशाळा एकाच्या नावावर चालवतात दुसरेच। गोशाळा ह्या गायींच्यासाठी निर्माण झाल्या, पण तिथं दुधाळ म्हशींना सुद्धा जप्त करून आणलं गेलं आणि त्या म्हशींची विल्हेवाट लावलेली आहे। आज शेतकऱ्याच्या हातात न्यायालयाचा आदेश असून सुद्धा त्याला म्हशी मिळत नाहीत आणि कोण शेतकरी मागायला गेला तर एका म्हशीला 3 लाख 4 लाख नुकसान भरपाई मागायला लागलेले आहेत। म्हणजे हे शेतकऱ्यांना द्यायचं कुठून? आज सगळा गोपालक निश्चितपणानं अडचणीत आलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मी भेटलो। मुळामध्ये मी शेतकरी चळवळीत वाढलेला कार्यकर्ता आहे। गेली 35 वर्ष शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लढत या ठिकाणी आलेलो आहे। ज्यावेळी खरेदी व्यवहार थांबले आणि मग आमच्याकडे शेतकरी यायला लागले। माझ्याच गावातल्या माझ्याच पुतण्याला मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झाली, माझ्या घरात मारहाण झालेली आहे। त्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, ऑनलाईन पैसे घेतलेले होते। अशा 3 ठिकाणी पैसे घेतल्याच्या खंडणीचं गुन्हासुद्धा राज्यामध्ये दाखल आहेत। आदरणीय नितीश राणे साहेबांना मी सांगेन की आमचं शेणामतामध्ये हात आहे। ज्यांच्या म्हैशी गेलेल्या आहेत त्याला एका म्हैशीची किंमत 2 लाख आहेत। त्या शेतकऱ्याला 2 लाखमध्ये राणेसाहेब आभाळा एवढं आहेत। त्याच्या बायकोचं, लेकरा बाळाचं शेणामतामध्ये हात आहेत। त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। राणेसाहेब तुम्ही मला त्यांच्या स्टाईलनं मारायचं असेल तर मारा। हा सदाभाऊ शेतकऱ्यासाठी जर हुतात्मा झाला तर तो माझ्या दृष्टीनं सौभाग्याचा दिन असेल, पण मी माझ्या शेतकऱ्याची बाजू कधीही सोडणार नाही। ज्या माय माऊलीच्या डोळ्यात पाणी आहेत,
जी म्हस लुटली गेली या, तिला विकली गेली या, त्या माय माऊली रडत बसल्या. अरे त्यांच्या शेणामुतात हात आहेत. नितेश राणे साहेबांनी त्या ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांच्याकडे यावं, शेतकऱ्याकडे यावं. आणि मला वाटतं की त्यांच्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती की गावगाड्यातल्या शेतकऱ्यावर हे कोसळलेला डोंगर हे जर योग्य आहे ते म्हणत असतील तर त्यांना आनंद लाभू. नव हिंदुत्ववादी लोकांकडनं हिंदुत्ववाद्यांना मारहाण झाली आहे. नव हिंदुत्ववादी लोकांकडनं हिंदुत्ववादी लोकांना मारहाण करण्यात आली एका धक्काबुक्की. मी सुद्धा निलेश राणे साहेबांना सांगतो हिंदूच आहे. ज्यांच्या म्हशी विकल्या गेलेल्या आहेत ते सुद्धा हिंदूच आहेत. ते गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहेत, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्यांचं शेणामुतामध्ये हात आहेत. कसं मारलं जातं हे माझ्याकडं या ठिकाणी पुराव्यानिशी आहे. एवढं वाईट पद्धतीनं या शेतकऱ्याला या ठिकाणी मारलं गेलेलं आहे. आणि जर मला कोण स्टाईलची भाषा शिकवत असेल तर आम्ही सुद्धा गावगाड्यातली पोरं आहे, शेतकऱ्यांची पोरं आहे. भाजपत प्रोत्साहन देत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.